1940चा काळ. भारत आपल्या स्वातंत्र्यासाठी लढत होता. पण त्याच वेळी गुजरातच्या एका छोट्याशा गावात देशातील सर्वात मोठं बिझनेस युद्ध सुरू होतं. एका बाजूला होतं करोडो रुपयांचं साम्राज्य असलेली एक बलाढ्य ब्रिटिश कंपनी आणि दुसऱ्या बाजूला होते हातावर पोट भरणारे अशिक्षित आणि गरीब भारतीय शेतकरी. लढाई पूर्णपणे असमान होती. या शेतकऱ्यांकडे ना पैसा होता, ना टेक्नॉलॉजी, ना कोणताही बिझनेस अनुभव. पण तरी पण एका रात्रीत असं काहीतरी घडलं ज्याने ब्रिटिशांच्या त्या बलाढ्य साम्राज्याला थेट गुडघेस टेकायला लावले. एका छोट्याशा टिनकीपासून सुरू झालेली ही चळवळ पुढे जाऊन भारताची सर्वात मोठी एमसीजीची कंपनी बनेल, 1,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त टर्नओव्हर पार करेल आणि इतिहास रचेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. होय मित्रांनो, आपण बोलतोय भारताची अस्मिता असलेल्या अमूल बद्दल. नमस्कार, मी राहुल आणि डिकोड विथ राहुल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण या डॉक्युमेंटरीमध्ये अमूलच्या यशाचा तो थरारक आणि न ऐकलेला इतिहास डिकोड करणार आहोत, जो आजपर्यंत तुमच्यावर लपून ठेवला गेलेला आहे. हा प्रवास फक्त दुधाचा नाही, तर हा प्रवास आहे सुडाचा, संघर्षाचा आणि एक क्रांतिकारी जिद्दीचा. चला तर मग फ्लॅशबॅक मध्ये जाऊयात आणि या महासाम्राज्याची पहिली वीट कशी रचली गेली ते पाहूया. तुम्ही पाहत आहात डिकोड विथ राहुल. या कथेची सुरुवात होते गुजरातच्या आनंद शहर जिल्ह्यातील कायरा नावाच्या एका छोट्या भागातून. 1940च्या दशकात येथील शेतकऱ्याचे जीवन पूर्णपणे त्यांच्या गायी, म्हशींवर आणि दुधावर अवलंबून होते. शेतकरी पहाटे उठायचे, प्रचंड कष्ट करायचे, दूध काढायचे. पण या कष्टाला गरिबीचा शाप होता. या भागात पोल्सन नावाच्या एका खाजगी डेअरीचे मक्तेदारी होती. ही कंपनी ब्रिटिश सरकारच्या पाठिंब्याने चालत असे. पोल्सन कंपनीचे एजंट्स आणि मधले दलाल शेतकऱ्यांकडून अत्यंत कमी भावात दूध विकत घ्यायचे आणि तेच दूध मुंबईला चढ्या दराने विकून करोडो रुपये कमवायचे. उन्हाळ्यात जेव्हा दुधाचे उत्पादन कमी व्हायचे तेव्हा हे दलाल शेतकऱ्यांकडून दूध नाकारायचे किंवा माती मोल भावाने मागायचे. शेतकरी बिचारे अशिक्षित, गरिबीने खचलेले, त्यांच्याकडे दूध साठवण्याची कोणतीही सोय नव्हती. डोळ्यात देखत दूध खराब होताना दिसत होतं. दुसरा त्यांच्याकडे पर्याय नव्हता. हा फक्त बिझनेस नव्हता, तर हा थेट शेतकऱ्यांच्या रक्ताचा खेळ होता. पण म्हणतात ना, अन्याय जेव्हा मर्यादेबाहेर जातो तेव्हा क्रांतीचा जन्म होतो. शेतकऱ्यांच्या या असंतोषाला आणि वेदनेला शेवटी एक खंबीर नेतृत्व मिळालं. ते नाव होतं त्रिभुवनदास पटेल यांचं. त्रिभुवनदास हे स्थानिक शेतकऱ्यांचे नेते होते आणि त्यांच्या दुःखाची त्यांना पूर्णपणे जाणीव होती. त्यांनी याच्यासाठी थेट लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांच्याकडे धाव घेतली. सरदार पटेलांनी शेतकऱ्यांची परिस्थिती ऐकली आणि एक अत्यंत धाडसी सल्ला दिला. सरदार पटेल म्हणाले, दलालांवर अवलंबून राहणे बंद करा. आपले दूध स्वतः गोळा करा, स्वतः प्रक्रिया करा आणि स्वतः बाजारात विका. आपली स्वतःची सहकारी संस्था सुरू करा. पण हे ऐकायला जेवढं सोपं होतं तेवढंच प्रत्यक्षात आणणं अशक्य कोटीतलं होतं. कारण ब्रिटिशांच्या कायद्याशी आणि पोल्सन सारख्या बलाढ्य ब्रँडशी थेट पंगा घेणं म्हणजे स्वतःचे मरण ओढवून घेण्यासारखे होते. पण शेतकऱ्यांनी आता मागे हटायचे नाही हे ठरवले होते. पण एक सहकारी संस्था चालवण्यासाठी फक्त नेत्याची गरज नव्हती, तर एका अशा बिझनेस आणि टेक्निकल तज्ञाची गरज होती जो हे आव्हान स्वीकारू शकेल. आणि याच काळात या कथेत एंट्री होते एक अशा माणसाची ज्याला आज आपण भारताचे मिल्कमॅन म्हणून ओळखतो, डॉक्टर वर्गीस कुरियन. कुरियन हे परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आलेले एक तरुण इंजिनियर होते. सरकारी बॉन्डमुळे त्यांना आनंद येथील एका छोट्या सरकारी संशोधन केंद्रात काम करावे लागत होते. त्यांना या गावात अजिबात राहायचे नव्हते. ते तिथून पळून जाण्याच्या तयारीत होते. पण त्रिभुवनदास पटेल यांनी कुरियन यांच्या टॅलेंटला ओळखलं होतं आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांना थांबण्याची विनंती केली. कुरियन यांनी
त्यांची विनंती मान्य केली आणि 14 डिसेंबर 1946 रोजी कायरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ची स्थापना झाली, ज्याला आज आपण अमूल म्हणून ओळखतो. सुरुवातीला गुंतवणूक आधी नगण्य होती. फक्त 2 गावातील शेतकऱ्यांची एकत्र येऊन दिवसाला केवळ 250 लिटर दूध गोळा करायला सुरुवात केली. एका जुन्या गॅरेजमध्ये दुधाचे कॅन्स ठेवून अमूलचा अधिकृत प्रवास सुरू झाला. पण खरा सस्पेन्स आणि थरार इथून पुढे सुरू होणार होता. अमूलने बाजारात येताच पोल्सन डेअरीने आणि दलालांचे धाबे जाणले. त्यांनी अमूलला संपवण्यासाठी किमतीचे युद्ध सुरू केले. पोल्सनने दुधाचे भाव अचानक वाढवले, जेणेकरून शेतकरी अमूलकडे न जाता पुन्हा त्यांच्याकडे येतील. अमूलकडे सुरुवातीला भांडवल नव्हते आणि मुंबई सरकार देखील पोल्सनच्या प्रभावाखाली होते. मुंबई सरकारने सुरुवातीला अमूलचे दूध घेण्यास नकार दिला. सर्वात मोठा झटका तर उन्हाळ्यानंतर लागला. हिवाळ्यात म्हशी जास्त दूध देतात, ज्याला फ्लश सीझन म्हणतात. अचानक दुधाची आवक प्रचंड वाढली, पण मुंबईला एवढ्या दुधाची गरज नव्हती. आता अमूल समोर प्रश्न होता की या अतिरिक्त दुधाचे करायचे काय. दुधाचे आयुष्य फक्त काही तास असते. जर ते विकले गेले नाही तर अमूल एका रात्रीत कंगाल होणार होते आणि शेतकऱ्यांचा विश्वास तो तर कायमचा तुटणार होता. या महासंकटाच्या वेळी डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी एक क्रांतिकारी विचार केला. त्यांनी ठरवले की या अतिरिक्त दुधापासून मिल्क पावडर आणि बटर बनवायचे. पण इथे सायन्स आडवे आले. जगभरातील तज्ज्ञांचे आणि न्यूझीलंडच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे होते की मिल्क पावडर फक्त गाईच्या दुधापासून बनू शकते, म्हशीच्या दुधापासून नाही. कारण म्हशीच्या दुधामध्ये फॅट जास्त असते. भारताकडे 90% दूध म्हशीचे होते. जर हा प्रयोग यशस्वी झाला नसता तर अमूलचे साम्राज्य सुरू होण्यापूर्वीच संपलं असतं. पण डॉक्टर कुरियन आणि त्यांचे सहकारी HM दलाया यांनी हार मानले नाही. त्यांनी रात्रंदिवस प्रयोगशाळेत घालवले आणि शेवटी त्यांनी इतिहास रचलाच. जगात पहिल्यांदाच म्हशीच्या दुधापासून मिल्क पावडर आणि बटर बनवण्यास सुरुवात झाली. डिकोड विथ राहुलच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत, हा डेअरी जगातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता. यामुळे परदेशी कंपन्यांची मक्तेदारी एका झटक्यात मोडीत निघाली. तांत्रिक विजय तर मिळाला होता, पण आता अमूलला प्रत्येक भारतीय घरात पोहोचायचे होते. आता गरज होती एका ब्रँड नेमची. 1957 मध्ये आनंद मिल्क युनियन लिमिटेड वरून अमूल हे नाव निश्चित करण्यात आलं, ज्याचा संस्कृतमध्ये अर्थ होतो अमूल्य, ज्याला काही मोल नाही अशा पदार्थ अमूल्य. अमूलने मार्केटिंगमध्ये देखील इतिहास रचला. 1966 मध्ये त्यांनी अमूल गर्ल आणि अटरली बटरली डिलिशियस ही कॅम्पेन सुरू केली. ही कॅम्पेन जगातील सर्वात जास्त काळ चाललेली आउटडोअर ऍडव्हर्टायझिंग कॅम्पेन बनली. अमूलच्या यशाची दखल घेऊन भारताचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी अमूल मॉडेल संपूर्ण देशात लागू करण्याचा निर्णय घेतला. 1970 मध्ये ऑपरेशन फ्लड म्हणजेच श्वेत क्रांती, व्हाईट रिव्होल्यूशन सुरू झाली, ज्या भारताला कधी काळी परदेशातून दुधाची आयात करावी लागत होती, तो भारत अमूलच्या या मॉडेलमुळे जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला. आज अमूल कुठे उभा आहे? मित्रांनो, नुकत्याच समोर आलेल्या आर्थिक आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये अमूलचा एकूण ब्रँड टर्नओव्हर 1 लाख कोटी रुपयांच्या वर गेला आहे. अमूल ही भारताच्या इतिहासातली पहिली FMCG कंपनी बनली आहे, जिने हा आकडा पार केला आहे. आज अमूलमध्ये कोणताही एक उद्योगपती मालक नाही, तर 36 लाखांपेक्षा जास्त भारतीय शेतकरी या कंपनीचे मालक आहेत. अमूल दररोज 3.1 कोटी लिटरपेक्षा जास्त दूध गोळा करते आणि जगातल्या 50 पेक्षा जास्त देशांमध्ये आपले प्रोडक्ट्स विकते. नुकतेच अमूलने अमेरिका आणि युरोपच्या बाजारपेठेतही
थेट फ्रेश मिल्क लॉन्च करून जागतिक स्तरावर भारताचा डंक वाजवला आहे. आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडीने अमूलला जगातील नंबर 1 सहकारी संस्था म्हणून घोषित केले आहे. मित्रांनो, अमूलच्या या 75 वर्षांपेक्षा जास्त जुन्या प्रवासातून आपल्याला बिझनेस आणि लाईफचे 5 मोठे धडे मिळतात, जे आपण आज विशेषतः डिकोड करणार आहोत. समस्येमध्येच संधी शोधणे. जर हिवाळ्यात दुधाचे उत्पादन वाढले नसते तर अमूलने कधीच मिल्क पावडर बनवली नसते. तुमच्या आयुष्यातील संकट हेच तुमच्यासाठी नवीन संधीचे दार असते. युनिटी आणि कोऑपरेशनची ताकद. एकटा शेतकरी कमकुवत असतो, पण जेव्हा लाखो शेतकरी एकत्र येतात तेव्हा ते 1,00,000 कोटींचं साम्राज्य उभं करू शकतात. टीमवर्क आणि सहकार्य हीच खरी ताकद आहे. तज्ञांच्या नकारावर विश्वास ठेवू नका. जग म्हणत होतं म्हशीच्या दुधापासून पावडर बनणार नाही, पण अमूलने ते करून दाखवलं. स्वतःच्या कष्टावर आणि विज्ञानावर विश्वास ठेवा. ग्राहकांचा आणि उत्पादनाचा विश्वास. अमूल आपल्या कमाईच्या तब्बल 80% हिस्सा थेट शेतकऱ्यांना परत करते. जेव्हा तुम्ही तुमच्या लोकांशी प्रामाणिक असता तेव्हा ब्रँड अमर होतो. 5वी गोष्ट, सातत्यपूर्व मार्केटिंग. अमूलने काळासोबत आपल्या मार्केटिंगमध्ये सातत्य ठेवले. अमूलगर आजही देशातील चालू घडामोडींवर मल्टिपल क्रिएटिव्ह पोस्ट बनवून ग्राहकांशी जोडलेले राहते. तर मित्रांनो, हा होता अमूलचा 0 ते 1,00,000 कोटी रुपयांपर्यंतचा थरारक प्रवास. जी कंपनी शेतकऱ्यांचे शोषण रोखण्यापासून एक छोट्या खोलीतून सुरू झाली होती, आज ती दी टेस्ट ऑफ इंडिया म्हणून प्रत्येक भारतीयांच्या हृदयात राज्य करते आहे. अमूलने सिद्ध केले की जर हेतू प्रामाणिक असेल आणि सोबत जिद्द असेल तर जगातील कोणतीही मोठी शक्ती तुम्हाला हरू शकत नाही. तुम्हाला अमूलच्या प्रवासातील कोणता भाग सर्वात जास्त आवडला आणि तुमच्या घरात अमूलचा कोणता प्रोडक्ट सर्वात जास्त वापरला जातो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल तर तुम्हाला मित्रांसोबत आणि परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन बिझनेस किंवा केस स्टडीज आणि रहस्यमय गोष्टी सोप्या भाषेत डिकोड करण्यासाठी आपल्या डिकोड विथ राहुल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. भेटूयात पुढच्या अशाच एका रोमांचक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा, शिकत रहा. मी राहुल तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.